साटलोटं सगळंच खोटं ची मॅड टीम आज इकडे आहे तुमच्यासमोर आणि 5 जूनला सिनेमा रिलीज होणार आहे. श्रावणी देवधर या सिनेमाचे डिरेक्टर आपल्याबरोबर आहेत. तर श्रावणी मॅम, एक्साइटमेंट काय आहे? आपली फिल्म रिलीज होते फ्रायडेला. नमस्ते साय. आणि आता थोडंसं बघून वाटतं की खूप मॅड फिल्म बनवली आहे, पण ऑनेस्टली बनवली आहे ती मॅड फिल्म, पण खूप ऑनेस्टली बनवली आहे. तर असं वाटतं की प्लीज प्रेक्षकांनी यावं आणि आमच्या मॅडनेसमध्ये तुम्ही सामील व्हा, कारण कधीतरी मॅडवालाच मजा येते. सतत सिरियस आणि सतत ते बेरिंग पकडून जगण्याची काही कारण नसतं. आपल्यात एक स्ट्रीक ऑफ मॅडनेस असतो, एक एन्जॉयमेंटचा स्ट्रीक असतो, आपण खूप दाबत असतो. तर बी अ पार्ट ऑफ साटलोटं पण सगळं खोटं, कारण तुम्हाला लक्षात येईल की यू ऑल्सो आर अ पार्ट ऑफ दॅट. का तुम्ही लोकांनी आयुष्यात कधीतरी ते खोटं बोललेलं असाल किंवा तुमचंही साटलोटं झालं असेल कोणाबरोबर. तर आम्ही इतकं प्रॉमिस करतो तुम्हाला की तुम्हाला कळणारच नाही आणि यू विल जस्ट गो थ्रू दॅट फिल्म इन द 2 hours. नाही म्हणजे तुम्हाला कळणारच नाही की तुमची सगळी दुःख कुठे गेले आणि 2 तास 18 मिनिटं कसे संपले आयुष्यातले, असं कळणार नाही, असं म्हणायचं आधी. आणि मला असं वाटतं की लाईफमध्ये कोणी कितीही सिरियस असलं किंवा कितीही शांत असलं ना, तरी त्याच्या आतमध्ये एक असं छोटंसं मूल असतं जे तितकं निरागस असतं आणि त्याला तितकीच मस्ती करायची असते. तर ह्या फिल्ममध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत ते सगळं दर्शवतात की लाईफमधली मस्ती आणि त्या कॉमेडीमधला जो इनोसन्स आहे तो या कॉमेडीमध्ये जपला गेला आहे. आणि जसं आदिनाथ म्हणाला की आम्हाला एक्स्ट्रा अशी कॉमेडी करावीशीच लागली नाही, कारण का मुळात कॅरेक्टर्सच इतके विनोदी होते, स्क्रिप्ट इतकं छान होतं, त्यामुळे ते सहज होऊन गेलं. आणि आत्ता आमचा शो चालू आहे आणि सगळे एन्जॉय करतायत. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. मला मकरंद दादाला विचारायचं की त्याचा एक्सपिरियन्स कसा होता. अप्रतिम सिनेमा आहे. सहकुटुंब सहपरिवार जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन पाहावा असा सिनेमा आहे. येत्या 5 जूनला हा सिनेमा महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. पुढच्या आठवड्यात पाऊस येईल आणि सिनेमागृहात हास्याचा पाऊस. थोडक्यात साटलोटं पण सगळं खोटं. नमस्कार, मी आदिनाथ कोठारे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.